बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा आज सकाळी होणार आहे। राज्यसभेची उमेदवारी किंवा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे। प्रफुल्ल पटेल यांची जागा रिक्त झाल्यामुळे त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी यांची नावं चर्चेत आहेत। दरम्यान सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची संधी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती संधी देऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। आगामी निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आत्तापासूनच तयारीला लागलेत। लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आलेत। आज राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्ष ठरवण्यासाठी आज ही बैठक आहे आणि त्यामुळे निवडणुकीतील कमबॅकसाठी सज्ज असलेले राज ठाकरे पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर सोपवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळालं। ठाकरे गटानं विधान परिषदेच्या 4ही जागा परस्पर घोषित केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी दिसून आली। मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमधला हा वाद मिटलेला आहे, कारण विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ तसंच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा काल शेवटचा दिवस होता। 2 जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये समेट झाली आणि अखेरच्या दिवशी कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटानं माघार घेतली। ठाकरे गटाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर तिकडे नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं 30 जागांवरती विजय मिळवल्यामुळे विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीनं एकत्रित लढावा असा प्रयत्न सुरू होता आणि या वाटाघाटीमुळे महाविकास आघाडी आता एकत्र निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो। दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले। आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतने सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय। काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जे अन्यायकारक सरकार आहे, जे असंविधानिक सरकार आहे, भाजप प्रणित सरकार आहे, जे सातत्यानं शेतकरी तरुणांच्या विरोधात आहे, गरिबांच्या विरोधात आहे, त्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा काँग्रेसचा पहिला टार्गेट आहे। त्यामुळे काँग्रेस याच्यातली भूमिका घेत असताना सगळ्यांना आमच्यासोबत असलेला सांभाळून नेणं ही काँग्रेसची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे या परवा आता ज्या विधान परिषदेच्या 4 जागांची निवडणूक होणार ती महाविकास आघाडीच म्हणून निवडणूक आम्ही लढू, ही भूमिका आमची आहे। कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते। काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात, त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत। प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही। आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो, ते पक्षाचे प्रमुख आहेत। आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती, त्यांनी तयारी सुरू केली होती, त्यांनी जवळजवळ 90,000 नोंदणी केली आहे। पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी, असं रात्री आमचं साधारण एकमत झालंय। काँग्रेसने म्हणे ह्यांना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ जो कधी उभाटा जिंकणारच नव्हता, ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात, तसं कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे। काँग्रेसच्या नाना पटोलेंना मी सांगेन, तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल, कारण का काल पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होतात, तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक
सेना भवनात पार पडली आणि या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचं समोर आलंय। ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांना 288 जागा लढवायच्या अशा आशयानं तयारी करण्याच्या सूचना दिल्यात। आठवडाभरात या सर्व संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरेंनी दिल्यात। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत। मुंबईमध्ये अमोल कीर्तीकरांची जागा सत्ताधाऱ्यांनी ढापल्याचा आरोप त्यांनी केला। इतकंच नव्हे तर भाजप मुंबईमध्ये 6-0 हरलं असतं असा देखील दावा त्यांनी केला। पुढचं सरकार हे आपलंच असून ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक लागली की जुनी सगळी तण काढून फेकावी लागतील आणि नव्यानं पीक घ्यावं लागेल असा देखील टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला। इतकंच नव्हे तर पुढचं सरकार हे आपलंच असेल असा ठाम दावा उद्धव ठाकरेंनी केला। हा मी नाही, तुम्ही अडवलेला आहात आणि हे मी माझ्या प्रचाराच्या भाषणात बोलत होतो की यांचं उधळलेलं ते खेचर आहे आणि घोडा नव्हताच, भाड्याने घेतलेली सगळी खेचरं, हे खेचर महाराष्ट्र अडवणार आणि महाराष्ट्राने तो चमत्कार करून दाखवला। तुमचं सरकार आमचंच आणणारच, कोणत्या परिस्थितीत आणणार, पण त्याच्यासाठी हे बीजारोपण आहे। पावसाळा सुरू झाला, आता बीज रोवली पाहिजे। तर जेव्हा हे विधानसभेची निवडणूक लागेल साधारणतः दसरा दिवाळीच्या मध्ये, तेव्हा हे पीक जे आपण आज बीज रोवतोय ते तरारून वर आलं पाहिजे। म्हणून आजपासून मेहनत करायची गरज आहे। ही जागा 4थी तर आपण जिंकलेलो आहोतच, त्याच्याबद्दल मी अजिबात नाही, पण 5वी जागा सुद्धा आपण जिंकू शकलो असतो। म्हणजे 6-0 असा महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड टाकला असता। ठीक आहे, निवडणुका या काही संपत नसतात, निवडणुकामागून निवडणुका येत असतात। लोकसभा झाल्यानंतर आता ही दुसरी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, पैशाचा धबधबा तर याही निवडणुकीत पडणार आहे। लोकसभेत तर पडलाच, अगदी विनायक राऊतांच्या मतदारसंघात काही जणांनी जे मला सांगितले ते फार धक्कादायक आहे आणि आपण तिथे कोर्टात जातो। कारण कोकण माझा आहे, कोकण आणि शिवसेना नातं कोणी तोडू शकत नाही, कोणी पुसू शकत नाही, हा आत्मविश्वास मला आहे आणि कोकणी माणूस हा दगा देऊच शकत नाही, तो विकला जाऊच शकत नाही। तसं पाहिलं तर ते पराभूत झालेले आहेत आणि हा पराभव हा फार मोठा आहे। अमोलची जागा तुम्ही ढापलीत, पण तसा मोदींचा विजय सुद्धा ढापलाय का असा प्रश्न आता लोक विचारतात, मी नाही। आणि आता पुढची बातमी ती म्हणजे 4-5 महिन्यांनी राज्यातलं सरकार बदलायचे, राज्यातले सरकार काहीही करून बदलायचे असं वक्तव्य शरद पवारांनी भाषणादरम्यान केलं। कोरुची गावातल्या भाषणामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीला राज्यात सत्तेत येण्याचे वेध लागलेत, हेच यावरून दिसून येतंय। दुसऱ्या ज्या जमिनीचे प्रश्न ते एका दिवसात सुधारले। आम्ही आता गेल्यावर इरिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू, पण ते काही लगेचच्या लगेच होणार नाही। त्याला तुम्ही मला 4-6 महिने द्या, 4-6 महिन्यात मला सरकार बदलायचे। ते सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे त्याची धोरणं घेता येत नाही। आणि मला खात्री आहे पुढल्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता येईल आणि या सत्तेची सूत्र आपलं नेतृत्व करणाऱ्या माननीय उद्धव साहेबांकडे जाईल आणि म्हणून ही सुरुवात करताना आपल्याला विजयाची लोकसभा झाली। या सर्व निवडणुका पदवीधर आणि शिक्षक, मुंबई असेल, नाशिक असेल, आपण जिंकायला पाहिजे।
तर लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत गाठण्यापासून 32 जागा दूर राहिलेल्या भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आलंय. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपनं महाराष्ट्रात घेतलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यास सुरुवात केली आहे. ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहिलाय. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत होतं, मग अजित पवार यांना घेण्याची गरज काय होती, असा प्रश्न या लेखात विचारण्यात आलाय. आज ती मी बातमी थोडक्यात वाचली. ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत. देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत. तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत. देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, तर देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे. हे ऑर्गनायझर पंचजन्य हे लिहितात, बोलतात, कृती करत नाही. ते कृती करत नाहीत. मोहनराव भागवत काल बोलले, कृतीत दाखवा. तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका. तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून दाखवा. प्रवचन आता फार जास्त झालेली आहे. आता अजित पवारांवर सर्वात पहिले आरोप करणारी संस्था कुठली, पक्ष कुठला, तर तो भारतीय जनता पार्टी. त्यांना जेलमध्ये पाठवणारे म्हणणारे नेते कोणतं? भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस. राष्ट्रवादी नॅचरली करप्ट पार्टी आहे असं म्हणणारे कोणतं? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि असं असताना देखील अजितदादांना भारतीय जनता पार्टीने समावेश करून घेतलं सरकारमध्ये. येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधनं बाहेर टाकेल, बेदखल करेल आणि त्यांच्यासोबत आघाडी करायची काय नाही ह्याच्यावर मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये आता आत्मचिंतन सुरू झालं असेल. त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी हा लेख लिहिलेला आहे त्यांच्याशी भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी सहमत असेल असं मला वाटत नाही. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी काल स्थानबद्ध केलं होतं. अखेर रात्री 1 वाजता हाके यांना नोटीस देऊन पोलिसांनी सोडलं. त्यानंतर लक्ष्मण हाके हे बीडकडे रवाना झाले. अंबड इथे ओबीसी समाज बैठकीला लक्ष्मण हाके उपस्थित राहणार आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी इथे प्राणांतिक उपोषण करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. जरांगे आपल्या मागण्यांवरती ठाम असून त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. सरकारनं जर आरक्षणाच्या मुद्द्यावरून असंच खेळवत ठेवलं तर थेट विधानसभेच्या तयारीला लागू असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगेंनी दिला. जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा उल्लेख करत गंभीर आरोपही केलेत. दरम्यान वेळोवेळी असंच होत राहिलं तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. नाही उपोषण असं कसं स्थगित होईल, असं कसं स्थगित होईल उपोषण? त्यांनी जाहीरपणानं मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना जाहीरपणानं इथं प्रत्यक्ष त्यांचे कोणी लोक पाठवून प्रत्यक्ष सांगावं की किती दिवसात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायलेत, का लगेच करायलेत. हे 2 प्रकार आहेत. किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत. गुन्हे किती दिवसात मागे घ्यायलेत, कोणचे घ्यायलेत. हैदराबादचं गॅझेट लगेच घ्यायला लागलेत का किती दिवसात घ्यायला लागले. मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी आधाराची गरज होती. 57 लाख नोंदी मिळालेल्या, ते किती दिवसात करणार. म्हणजे ज्या काय ठरलेल्या विषय ते किती दिवसात करायला हे प्रत्यक्ष तर कळालं पाहिजे. आता नवीन काय षडयंत्र रचलंय मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीनं काय माहित. आता दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव. आता त्यांचा काय दोष नाही, त्यांना बकरा करायला लागले. पण आता हे काय डाव रचेला आहे. मुख्यमंत्र्याचं ओएसडी मुख्यमंत्र्यासंग राहतो, मराठ्यांचा मुख्यमंत्री. पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असूनही त्यांचे ओएसडी मात्र त्यांच्या जातीकडून ओढतात. हसून खेळून गोड बोलतात, पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावतात. 2-4 वेळेस झाले त्यांचं आता असं, 1-2दा नाही. कशाला त्याला म्हणा त्या मुख्यमंत्र्याच्या ओएसडीला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात. राय गपचीप. आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत न्यायला लागले षडयंत्र काय रचून आणलंय काय नाही.
कळन थोड्या दिवसात उघडं पडल 100%. सगळ्याला सगळं माहीत असते, कोण कुठं जातो, कोण कुठं उतरतो, विमानतळावर जायला कोणाच्या गाड्या आहेत, आणून नेऊन सोडायला कोणाच्या आहेत, कोण कोण सोबत येत. तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादी उपोषण असणार. मी काय मोकळा नाही बार उपोषण करायला. मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल आणि समाजाला लागेल. तुम्ही जर असंच खेळत राहिले, मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, इथून मागेही ठेवला होता, आता सुद्धा उपोषणाचा काळा ठेवला. पण हे उपोषण सुरू आहे तवरच तुम्ही सांगावं. आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढं ऐकणार नाही. मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारीला लागणार. फिरून बॉम्बलायचं नाही आमच्या नावावर. तर अंतरवाली सराट येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी भेट देत मनोज जरांगे यांना पाठिंब्याचं पत्र दिलंय. धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं ही भेट घेतली आणि या अगोदर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरती मनोज जरांगेंनी टीका केली होती. आणि आता धनंजय सावंतांच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेत पाठिंब्याचं पत्र दिल्यानं या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. मराठा मोर्चाचे जे मराठा योद्धा आहेत मनोजदादा जरांगे त्यांना पाठिंबाचं पत्र देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो. आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघाचं पाठिंब्याचं पत्र आणि धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने इथं पाठिंब्याचं पत्र आज मनोजदादा जरांगे यांच्याकडे दिलं. या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.